कथेच्या पहिल्या भागात आपण 2 चिरंजीवींबद्दल जाणून घेतलं. आजच्या भागात आपण उर्वरित चिरंजीवींना जाणून घेणार आहोत. त्यांनी का अमरत्व प्राप्त केलं. नंबर 3, वेदव्यास. द्वापार युगात महर्षी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांना एक पुत्र झाला. बालकाचा जन्म एका द्वीपावर झाला होता आणि त्याच्या जन्मावेळी त्याचा रंग सावळा म्हणजेच कृष्णवर्ण होता. म्हणून त्याचं नाव कृष्ण द्वैपायन ठेवलं. हाच बालक कृष्ण पुढे जाऊन वेदव्यास म्हणून ओळखला गेला. वेदव्यास यांना वेदांचे विभाजन करते म्हटलं जातं, कारण त्यांनी वेदांचे 4 भागांमध्ये विभाजन केले. वेदव्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 भाग केले, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेदांचे ज्ञान समजणे सोपे झाले. वेदव्यासांचा जन्म त्रेतायुगाच्या शेवटी झाला होता. वेदव्यास यांना महान ऋषी मानलं जातं. त्यांनी 18 महापुराणांची आणि महाभारताची रचना केली, ज्याला पंचमवेद असंही म्हटलं जातं. महाभारत या महाकाव्यासारखी अद्भुत रचना पाहून ब्रह्मदेवांनी वेदव्यास ऋषींना अमरत्वाचं वरदान दिलं आहे. म्हणून त्यांना 7 चिरंजीवीपैकी एक मानलं जातं. असं म्हणतात ते आजही जिवंत आहेत. नंबर 4, राजा बली. राजा बली महर्षी प्रल्हाद यांचे वंशज होते. एक धर्मप्रिय आणि पराक्रमी राजा. आपल्या पराक्रम आणि भक्तीच्या बळावर त्यांनी 3ही लोकांवर विजय प्राप्त केला होता आणि इंद्रलोकही जिंकून घेतलं होतं. देवता फार चिंतित झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना सहाय्य मागितलं. देवतांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. ते त्या स्थळावर पोहोचले जिथे राजा बलीने त्यांचे स्वागत केले आणि त्यांची विनंती स्वीकार केली. राजा बली हा दानशूर होता, त्यासाठी तो प्रसिद्ध होता. वामन अवतार ब्राह्मण यांनी भिक्षा मागितली. त्यामध्ये त्यांनी त्याला 3 पाऊल जमीन भिक्षा मागितली. राजा बलीने त्यांची विनंती स्वीकार केली, परंतु त्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी बलीला चेतावणी दिली की हा साधारण ब्राह्मण नाही, स्वतः भगवान विष्णू आहेत, जे बलीची शक्ती आणि साम्राज्य संपवण्यासाठी आले आहेत. परंतु बलीने आपल्या गुरुची चेतावणी दुर्लक्षित केली आणि वचन पाळण्याचा संकल्प घेतला. तेव्हा भगवान वामनांनी आपले विशाल रूप धारण केले. पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वीला आपल्या पावलाखाली घेतलं, तर दुसऱ्या पावलात त्यांनी स्वर्ग लोकाला आपल्या पावलाखाली घेतलं आणि तिसऱ्या पावलासाठी बलीकडे काहीही उरले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःला भगवानांच्या समोर समर्पित केलं. भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी बलीला आशीर्वाद दिला आणि त्याला पाताळ लोकाचा राजा बनवलं आणि चिरंजीवी होण्याचं वरदानही दिलं. असं म्हणतात पाताळ लोकात आजही ते जिवंत आहेत. नंबर 5, विभीषण. परंतु त्याआधी ही कथा. भगवान श्रीहरी विष्णू हे चातुर्मासात निद्रा अवस्थेत असतात. या मागची ही कथा आहे. जर ही कथा जाणून घ्यायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. विभीषण यांनी आपला भाऊ रावणाच्या विरोधात जाऊन भगवान रामांना साथ दिली. विभीषण यांनी धर्मासाठी चांगुलपणाला महत्त्व दिलं. विभीषणांना भगवान श्रीरामांनी लंकेचा राजा बनवलं होतं. जेव्हा श्रीराम आपल्या शासनकालाच्या अंताला अयोध्या सोडणार होते, तेव्हा त्यांनी आपले खरे रूप विष्णू रूप धारण केलं आणि विभीषणांना पृथ्वीवर राहून लोकांची सेवा करण्याचा आदेश दिला. विभीषणांना चिरंजीवींमध्ये एक मानलं जातं. मान्यता अशी आहे की विभीषण आजही जिवंत आहेत आणि कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहतील.
नंबर 6. कृपाचार्य. कर्णाच्या वधानंतर कृपाचार्यांनी दुर्योधनाला खूप समजावले की त्याने पांडवांशी संधी करावी, परंतु दुर्योधनाने आपल्या केलेल्या अन्यायाची आठवण करून सांगितले की आता त्याच्यासाठी मरण्या वाचून अन्य कोणताही मार्ग उरलेला नाही. कृपाचार्य महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते. 18व्या दिवशी महायुद्धात कृपाचार्य जिवंत बचावले आणि द्रोणाचार्याच्या नंतर त्यांना सेनापती बनवण्यात आलं. महाभारताच्या युद्धकाळात कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांची त्रयी अत्यंत बलाढ्य मानली जाते. युद्धात द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा यांनी पांडवांच्या सेनेचा अत्यंत भयंकर संहार केला होता. कृपाचार्य हे महाभारताच्या युद्धात शेवटपर्यंत टिकून राहिलेले 3 लोकांपैकी एक होते. कृपाचार्यांबद्दल असं म्हटलं जातं की ते आजही जिवंत आहेत. कृपाचार्यांना अमरत्वाचे वरदान त्यांच्या अद्भुत गुण आणि कलेमुळे मिळाले, म्हणून कृपाचार्य यांना चिरंजीवी मानलं गेलं आहे.